मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 21,238 वरती। 21,238 वरती निफ्टीने आजच्या दिवशी या ठिकाणी फायनल क्लोज दिला। सेलिंगचं प्रेशर आज मार्केटमध्ये जास्त होतं, म्हणजे टॉपपासून जर आपण बघितलं तर निफ्टी जवळजवळ 550 पॉईंटनी खाली आलेली होती। 550 पॉईंटनी निफ्टी खाली आलेली होती। आज मार्केटचा हाय जर आपण बघितला तो होता 21,750चा आणि जवळजवळ 21,200 पर्यंत मार्केट जाऊन पोहोचलेलं होतं। म्हणजे ही जी सेलिंग झाली जवळजवळ टॉपपासून 550 पॉईंटची। आणि यामध्ये काय झालेलं होतं आजच्या दिवशी, रिलायन्स पण बघा, रिलायन्समध्ये पण सेलिंग झाली जास्त प्रमाणात। त्यानंतर HDFC बँक पण वीक होती, HDFC बँक पण होते आणि बाकीचे पण स्टॉक जर बघितले वीकच होते। म्हणजे ब्रॉडर मार्केट बघा तुम्ही, मिड कॅप इंडेक्स वीक होता, स्मॉल कॅप इंडेक्स वीक होता। फक्त IT प्लसमध्ये होतं, ITचा थोडा सपोर्ट होता, पण बाकीचे स्टॉकमध्ये एवढी मोठ्या प्रमाणात सेलिंग झाली। पॉईंटचे कॉन्ट्रिब्युशन बघत चला, जेव्हा पण तुम्हाला इंडेक्समध्ये किती सेलिंग होते हे बघायचं असेल तर तुम्ही बघितलं पाहिजे कोणत्या स्टॉकचं इंडेक्समध्ये किती वेटेज असतं ते बघायचं असतं, आणि कोणता स्टॉक जास्त खाली येत असतो त्या वेटेजनुसार पॉईंटचे किती कॉन्ट्रिब्युशन बनतं हे तुम्ही बघितलं पाहिजे। ठीक आहे, रिलायन्सने मार्केटला आज जवळजवळ खाली आणलेलं होतं, बाकीचे पण स्टॉक होते त्यांचा पण त्या ठिकाणी हिस्सा होता। HDFC बँक तिचं पण वेटेज सर्वात जास्त आहे निफ्टीमध्ये, त्यामुळे मार्केट खाली आलेलं होतं। त्यानंतर निफ्टी बँक इंडेक्स पण खाली आलेला होता, म्हणजे जवळजवळ ब्रॉडर मार्केट वीकच होतं आजच्या दिवशी। आणि आता मार्केटमध्ये थोडंसं निगेटिव्ह साईन दिसतं आहे बघा। जोपर्यंत आपल्याला निगेटिव्ह काही साईन मार्केटमध्ये दिसत नाही आपण निगेटिव्ह साईडला जात नसतो। आता मी तुम्हाला प्रत्येक वेळेला म्हणायचो 21,500 आपल्यासाठी स्ट्रॉंग सपोर्ट आहे, याच्या खाली गेलं तर मार्केट वीक होऊ शकतं। हे बघा, इथे गेलेलं पण होतं, इथून ते रिकवर झालं, ते रिकवर पण झालेलं होतं, पण नंतर मार्केटमध्ये अचानक सेलिंग झाली। आजची जी सेलिंग झाली तिने मार्केटला पुन्हा निगेटिव्ह करून टाकलेलं आहे। आता मार्केट 21,500च्या खालीच जर थांबत असेल तर आपण असणार मार्केटमध्ये निगेटिव्ह, कारण की मागे जो मार्केटने लो बनवलेला होता 21,285चा त्याला पण मार्केटने आजच्या दिवशी ब्रेक केलेला आहे। तर येणाऱ्या काही ट्रेडिंग सेशनमध्येच आपल्याला निफ्टी दिसू शकते 21,000पर्यंत, आणि यायला पण पाहिजे, तेवढ्या लेवल निफ्टीमध्ये मिळायला पण पाहिजे। ही निगेटिव्ह स्ट्रक्चर आपल्याला इथे होताना दिसतोय। मार्केटवरती गेलं, एक नवीन हाय मार्केटने बनवला होता, त्यानंतर मार्केटमध्ये सेलिंग झाली, पुन्हा मार्केटने रिकवर होण्याचा प्रयत्न केला, आज पुन्हा मार्केटमध्ये सेलिंग आली। हे मार्केटमध्ये आपल्याला थोडं निगेटिव्ह स्ट्रक्चर दिसतंय, या निगेटिव्ह स्ट्रक्चरनुसारच आपण जाणार। कारण की बघा, जेव्हा पण मार्केटमध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायचं असतं तुम्ही मार्केटचा ट्रेंड बघितला पाहिजे, त्या ट्रेंडनुसार ट्रेडिंग केलं पाहिजे। आता इंट्राडेमध्ये तुम्हाला निगेटिव्ह दिसतोय ट्रेंड, तुम्ही पुट साईडलाच गेला पाहिजे, निगेटिव्हच गेला पाहिजे। इंट्राडेमध्ये तुम्हाला मार्केट वरती जाताना दिसतंय, तुम्ही कॉल साईडलाच गेला पाहिजे, कॉल साईडचा ट्रेड घेतला पाहिजे। असं नाही की ट्रेंडच्या अपोजिट साईडला जायचं, पण मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड कोणता चालू आहे ते पण तुम्ही बघितलं पाहिजे। समजतं? आता मार्केट आपल्याला इथे वीक होताना दिसतंय, मग प्रोबॅबिलिटी जास्त कशाची असते? सेलिंगची। मार्केट जेव्हा आपण रिकवर होण्याचा प्रयत्न करत असतं तिथे मार्केटमध्ये येत असते सेलिंग, आणि आजचं मार्केट तसंच होतं। जेव्हा पण रिकवर होण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे थोडासा फुलबॅक यायचा मार्केटमध्ये आणि ताबडतोब सेलिंग यायची। मी सकाळीच तुम्हाला लाईव्हवरती या सर्व गोष्टी मी तुम्हाला लाईव्हवरती सांगितलेल्या होत्या की जेव्हा पण मार्केट वरती जाणार बाय ऑन डिप होणार, जेव्हा पण मार्केट खाली येणार सेल ऑन राईज होणार, असाच मार्केटमध्ये प्राईसचा बिहेव होत असतो। त्याप्रमाणे मार्केट खाली आलेलं होतं आणि आजची सेलिंग खूप जास्त होती मार्केटमध्ये। आता येणाऱ्या दिवसांमध्येच बजेट येणार बघा, लक्षात ठेवायचं आहे मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी आता वाढणार, बजेट येणार आहे। तरी पण मागच्या वर्षी जशी व्हॉलेटिलिटी होती मार्केटमध्ये जानेवारी महिन्यामध्ये तशी नाही आहे, पण आता वाढू शकते। बजेट थोड्या दिवसांवरती आलेलं आहे, 8 दिवसांवरती बजेट पण आलं, तर मार्केटमध्ये अपसाईड डाऊनसाईड पण मूव येतील। जेव्हा पण तुम्ही ट्रेडिंग करायला या ठिकाणी जपून करायची असते, स्टॉप लॉसचा नक्की वापर करायचा, आपल्या रिस्क रिवॉर्डनुसार प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न करायचा। कारण की हे जे मार्केट असतं, आता यावर्षी इलेक्शन पण आहे, बजेट तर आहेच पण इलेक्शन पण आहे, मार्केट एकदम अचानक वरती पण जातं खाली पण येतं। आता तुम्हाला इथे सेलिंग होताना दिसते, काही वेळेला मार्केट उद्या रिव्हर्स पण होऊ शकतं, इथून अचानक बाईंग येत असते मार्केटमध्ये, ताबडतोब वरती जात असतं, त्यामुळे स्टॉप लॉस लावायचा असतो या ठिकाणी। समजलं? आता मार्केट आपल्यासाठी निगेटिव्ह आहे, थोडं निगेटिव्ह प्राइजेक्शन या ठिकाणी चार्टवरती दिसते। नंतरचा एक स्ट्रॉंग सपोर्ट जो असणार आहे 21,030 ते 21,000ची लेवल आहे। आपण राऊंड फिगर पकडूया की हीच लेवल मार्केटमध्ये काय असणार? सपोर्ट असणार, इथपर्यंत येऊ पण शकतं आणि ते येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्येच येऊ शकतं। उद्या जर पुन्हा गॅप डाऊन ओपन झालं, कंटिन्युअसली खाली गेलं, तर ही लेवल पण आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते 21,000ची। त्यानंतर मग सपोर्ट आहे 20,850चा, ही लेवल नंतर आपल्यासाठी सपोर्टचं काम करेल। ठीक आहे, या लेवल तुम्ही लक्षात ठेवायच्या असतात आणि ट्रेंडला फॉलो करायचं असतं। इंट्राडेमध्ये आपण कोणत्या लेवलच्या वरती बाय करू शकतो, सेल करू शकतो
ते आपण बघू 5 मिनिटांमध्ये. तर मी निफ्टीचा 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो. तर आजचं मार्केट बघा कसं होतं. सकाळच्या वेळेला पण आपण बघितलं थोडं साईडवेज झालं, रेंज बाउंड मार्केट झालं आणि आपण काय म्हटलं होतं या ठिकाणी की अशा ठिकाणी बहुतेक जण ट्रॅप होत असतात. एक कॅन्डल बघून कोणी कॉल बाय करतं, एक कॅन्डल बघून कोणी पुट बाय करतं. हा जो झोन असतो मार्केट इथं सेट होत नाही, एका डायरेक्शनला डिसाईड करत नाही. हे बघा डायरेक्शन आपल्यासाठी महत्त्वाची असते. जेव्हा ती डायरेक्शन आपल्याला लक्षात येईल तिथे तुमचा ट्रेड डिप्लॉय झाला पाहिजे, त्या ठिकाणी तुमचं एक्झिक्युशन झालं पाहिजे. बहुतेक जण इथं ट्रॅप होतात की नाही आता इथून मार्केट थांबतंय म्हणजे वरतीच जाईल, ते कॉल बाय करून बसतात, मार्केट खाली जातं कंटिन्युअसली. इथे ते ट्रॅप होत असतात. मार्केटला डायरेक्शन पकडू द्या एक, त्यानंतर ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा. आता इथे मार्केट जेव्हा थांबलं, ही नंतर मोठी कॅन्डल पण बनली मार्केटमध्ये आणि हा महत्त्वाचा सपोर्ट होता 21,675 ही लेवल सपोर्ट होती. ही ब्रेक झाली, प्राईजने इथे रिटेस्ट पण केलं, रिटेस्ट करून प्राईस पुन्हा खाली गेली. मग ह्या ठिकाणी तुम्ही ट्रेड घ्या. ज्या ठिकाणी पुलबॅक मिळत असतो तिथे ट्रेड घ्या, प्रोबॅबिलिटी जास्त आणि मिळणार प्रॉफिट ताबडतोब बनत असतं. इथे बनवा पुट साईडचा ट्रेड, तुमचा रिस्क रिवॉर्ड फेवरमध्ये असतो. 10-12 पॉईंटचा स्टॉप लॉस तुमचा बनतो, तो लावायचा आणि ट्रेड घ्यायचा पुट साईडला. एक डायरेक्शन फक्त तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. बहुतेक जण रँडम ट्रेडिंग करत असतात, तसं नको करायला. इथे पण बघा मार्केट जेव्हा एका सपोर्ट लेवलपर्यंत आला आणि त्याच ठिकाणी मार्केटने पुन्हा सपोर्ट घेतला, पुलबॅक दिला पुन्हा इथे, या ठिकाणी पण तुम्ही ट्रेड घेऊ शकले असते. रिस्क रिवॉर्ड तुमचा फेवरमध्ये असतो, छोटा स्टॉप लॉस बनतो, प्रॉफिट जास्त बनतं. पुन्हा मार्केट आलं इथे बघा, जेव्हा मार्केट एका ट्रेंडला पकडून चालत असतं, प्राईसचं बिहेव बघा कसं होतंय. हे पुलबॅक द्यायचं, लोअर हाईज बनवत खाली यायचं, प्रिव्हियस लोला ब्रेक करायचा, प्रिव्हियस स्विंग लो जो होता त्याला ब्रेक करायचं मार्केट आणि मार्केट इथे येऊन थांबलं. मग आता एवढा सेल ऑफ झालेला आहे, मार्केट एक पॉज घेणार. मग आपल्याला जायचं असतं ट्रेंडनुसार की मार्केट इथून वरती जाईल की खाली जाईल. जास्त चान्सेस कशाचे असतात, खाली जाण्याचे ट्रेंडनुसार. मग इथे पण मार्केटने ब्रेकडाऊन दिला बघा. ही रेंज जेव्हा तुटत असते तिथं तुमचा ट्रेड बनत असतो. मग रिस्क रिवॉर्ड तुमच्या फेवरमध्ये असतो आणि हे जे मार्केट असतं, मग इथे जे ऑप्शन बाहेर असतात ना, काही वेळेला बघत बसतात. ज्या ठिकाणी ट्रेड घ्यायला नको तिथे घेणार आणि जेव्हा असं मार्केट मिळतं ते बघत बसतात. ह्या ठिकाणी तुमची एंट्री व्हायला पाहिजे परफेक्ट, मग तुमचं प्रॉफिट बनतं. हे मार्केट जे होतं ऑप्शन बायरसाठी होतं, याला म्हणतात ट्रेंडिंग मार्केट. हे ट्रेंडिंग मार्केट होतं, लक्षात घ्या. इथून बघा शार्प खाली आलं मार्केट, पुन्हा एक प्रकारे इथे पॉज घेतलेला होता. हा पॉजच होता, ठीक आहे. थोडा इथे पुलबॅक दिला, पुन्हा खाली आलं मार्केट, इथे पण हा पॉजच होता, पण कंटिन्युअसली मार्केट खाली येत होतं. ही प्राइजेक्शन जर तुम्ही चार्टवरती बघितली किती छान होती. आजच्या दिवशी मार्केट लोअर हाय लोअर लो बनवतच खाली आलेलं होतं. प्रत्येक वेळेला बाउन्स द्यायचं, सेलिंग यायची, पुन्हा बाउन्स द्यायचं, पुन्हा सेलिंग यायची. अशा प्रकारची प्राइजेक्शन मार्केटमध्ये या ठिकाणी बनत होते. त्यामुळे मी प्रत्येक वेळेला का सांगत असतो तुम्हाला की तुम्ही ट्रेंडला फॉलो करा, त्याचं कारणच ते असतं. बहुतेक जण साईडवेज मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असतात, रँडम ट्रेडिंग करतात. एक कॅन्डल बघून एवढं मार्केट खाली आलेलं आहे, आता ते इथून वरती जाईल, तुम्ही अंदाज बांधतात. नाही, तो पुलबॅक असतो. पुलबॅक म्हणजे काय, प्रॉफिट बुकिंग असतं. जे इथे मार्केट खाली आलेलं असतं, प्रॉफिट बुक होतं, मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करतं, पुन्हा त्या ठिकाणी शॉर्ट होतं, खाली येत असतं. अशी प्राइस ॲक्शन मार्केटमध्ये बनत असते. या गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजे. शिकल्या तर तुमचे प्रॉफिट पण होतील, लॉस तर होणारच आहे, पण लॉस किती घ्यायचा हे तुम्हाला समजेल. त्यासाठी मग तुम्ही स्टॉप लॉसचा पॉईंट बघायचा असतो. समजलं. मग उद्यासाठी आपलं एक्झिक्युशन या ठिकाणी कसं व्हायला पाहिजे, कॉल साईडला आणि पुट साईडला. हे बघा मार्केटमध्ये कॉल साईडला तर आपण ताबडतोब जाणारच नाही. जाणार कोणत्या लेवलच्या वरती, 21,300च्या वरती. 21,300च्या वरती. समजा जर मार्केट फ्लॅट ओपन होत असेल 21,250 किंवा 21,200 21,260 या रेंजच्या दरम्यान जर मार्केट ओपन होत असेल, इथे फ्लॅट ओपनिंग 10-20 पॉईंटने अप किंवा डाऊन आणि तुम्हाला दिसेल पण की मार्केट वरती चाललेलं आहे 5-10 मिनिटांमध्ये, पण ताबडतोब ट्रेड बनवायचा नाही आपण इथे. का, जोपर्यंत ही लेवल पार करत नाही मार्केट 21,300चा रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स असणार. जोपर्यंत या लेवलच्या वरती मार्केट निघत नाही आपण कॉल बाय करणार नाही, हे लक्षात घ्या. कारण की मागचा पण लो जर बघितला, डे लो, जेव्हा मार्केट खाली आलेलं होतं ती लेवल होती 21,285ची, ही लेवल होती ती. समजलं. आता त्या लेवलच्या वरती मार्केटला जाऊ द्यायचं, कारण की ती लेवल आपल्यासाठी नंतर काय बनते, रेजिस्टन्स. त्यामुळे मी ही लेवल पकडली 21,300. त्या ठिकाणी मला काही प्राइजेक्शन दिसणार तेव्हाच मी कॉल बाय करण्याचा प्रयत्न करेल. मी परफेक्ट ट्रेंडला फॉलो करेल, तोपर्यंत मी कॉल बाय करणार नाही. कारण की मार्केट कसं झालेलं आहे, सेल ऑन राईज. इथे मार्केटमध्ये काय होऊ शकतं, सेल ऑन राईज होऊ शकतं. पहिल्या 5-10 मिनिटांमध्ये ट्रेंड कधीही लक्षात येत नाही मित्रांनो, त्यासाठी ट्रेंड पकडावं लागेल तुम्हाला. मार्केट 5-10 मिनिटांमध्ये तुम्हाला जाताना दिसेल वरती, एक शॉर्ट कव्हरिंग मूव येऊ शकतो ताबडतोब. समजलं. पण मार्केट तिथून पुन्हा शॉर्ट होऊ शकतं. त्याचं कारण काय असतं, मी तुम्हाला मागचं ट्रेडिंग सेशन झालं तिथे पण सांगितलेलं होतं बघा, की
मार्केटमध्ये इथं कोणी ना कोणी शॉर्ट केलेलं असतात, इथं कॉल शॉर्ट केलेले असतात. समजा एवढं मार्केट खाली येतं आहे, जे कॉल रायटर असणार आहे त्यांना या ठिकाणी मस्त प्रॉफिट मिळतं. त्यांना इथे काय प्रॉफिट मिळत असतं, ज्यांनी रायटिंग केलेली असते, कॉल राईट केलेले असतात. समजा मीच या ठिकाणी जर 21,500चा कॉल सेल केलेला आहे, इथे मी 21,500चा कॉल सेल केलेला आहे, त्याचं प्रीमियम चालू होतं 70 रुपये, समजा 70 रुपये, आणि मी थांबलेलो आहे. मला माहिती आहे की मार्केट खाली येतं आहे, उद्या पण फ्लॅट किंवा निगेटिव्ह ओपन होऊ शकतं. मग हे 70 रुपयांचं प्रीमियम मी शॉर्ट केलेलं होतं, ते जवळजवळ आलेलं होतं 30 रुपयांवरती. मला काय होतं आहे, 40 रुपयाचा फायदा होतो इथे. किती? 40 रुपयांचा मला या ठिकाणी फायदा होतो आहे. आणि मी थांबलो. उद्या पण काय झालं, मार्केट झालं फ्लॅट ओपन. फ्लॅट ओपन झालं, थोडं खाली गेलं, मला तिथे प्रॉफिट होऊ शकतं. 30 रुपयांचं प्रीमियम पुन्हा 20 रुपये जाऊ शकतं. मग सांगा, मी एक्सपायरीपर्यंत वाट नाही बघणार त्याच्यामध्ये. मी एक्सपायरीपर्यंत वाट नाही बघणार, मी ते प्रॉफिट बुकिंग करेल. मी प्रॉफिट बुक करतोय म्हणजे काय, ते शॉर्ट जे असतात ना ते कवर होत असतात. त्यामुळे मार्केट आपल्याला वरती जाताना दिसतं इथून. त्याला आपण शॉर्ट कवरिंग मूव्ह म्हणत असतो. मग मार्केट एवढं खाली येत असताना शॉर्ट कवर झाले तर ते मार्केट आपल्याला रिव्हर्सल पण देत असतं. पण पुन्हा त्या ठिकाणी काय होत असतं, मार्केट शॉर्ट होत असतं, पुन्हा रेटिंग होत असते. हे लॉजिक असतं त्यामध्ये. जेव्हा तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करतात किंवा स्टॉकमध्ये पण ट्रेडिंग करत असतात, त्या ठिकाणी काही ना काही लॉजिक असतं. ते लॉजिक बघत चाला सर्वजण, समजलं. त्यामुळे मी काय सांगितलं की मार्केट सस्टेन व्हायला पाहिजे 21,300च्या वरती. 21,300च्या वरती मार्केट सस्टेन व्हायला पाहिजे, तेव्हा आपण इथे प्लॅन करू कॉल साईडला जाण्याचा. तोपर्यंत करणार नाही. आणि मार्केट जर गॅपअप झालं ओपन, ह्याच लेवलच्या वरती झालं की मार्केट स्टॅबल होतं आहे का, तिथे हायर लोचं फॉर्मेशन तयार करतं आहे का, ते आपण बघणार. नंतरच कॉल साईडला जाण्याचा प्रयत्न करणार. त्यासाठी तुम्ही ट्रेंड आहे ना, हे बघा, मार्केटमध्ये बहुतेक जणांचा विश्वास नसतो, ते ट्रेंडला फॉलो करत नाही. पहिली गोष्ट म्हणजे ते ट्रेंडला फॉलो करत नसतात. बहुतेक जण चार्टवरती ड्रॉईंग करत नाही, लेवल त्यांना माहीत नसतात. तुम्ही एक कॅन्डल बघून कसं ट्रेडिंग करणार मला सांगा तुम्ही? अजिबात नाही. मला हा ट्रेंड परफेक्ट समजतो आहे की ते प्राईस लोअर आहे, लोअर लोज बनवते. मग मी काय केलं पाहिजे, फुट साईडचा ट्रेड घेतला पाहिजे. मार्केट खाली येतं आहे, मग असं नाही ना की मार्केट खाली येतं आहे आणि मी कॉल बाय करून बसायचा. मी ट्रेंडच्या विरुद्ध दिशेने जातो आहे, म्हणजेच मला लॉस होणार आहे. तसंच इथे पण आहे. मला माहिती आहे मार्केटचा पहिला ट्रेंड निगेटिव्ह आहे, इथं रिव्हर्सल मला काही दिसला, प्राईस या ठिकाणी हायर आहे, हायर लोचं फॉर्मेशन तयार करते, तेव्हा मी काय करेल, ते मग कॉल साईडला जाण्याचा प्रयत्न करेल. गॅपअप जरी झाला तर ट्रेंड बघायचा आहे आपण. ताबडतोब कधी जम्प घ्यायची नसते. ठीक आहे, ताबडतोब कधी मार्केटमध्ये ट्रेड बनवलंच नाही पाहिजे. तसं बघायला गेलं तर येणारे कोणते हर्डल आहे, सपोर्ट आहे, मार्केट कुठं थांबतं आहे ते बघायचं असतं. छोटे छोटे बारकावे असतात. कॅन्डलस्टिकचे पण एकदम छोटे छोटे बारकावे असतात. आता मी तर तुम्हाला ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये नाही सांगू तेवढं. ॲनालिसिसमध्ये एवढं मी डीपली नाही सांगू शकत, नाहीतर व्हिडिओ जो आहे 40-50 मिनिटांचा बनून जाणार. तुम्ही लाईव्हमध्ये बारकावे बघितल्या पाहिजे, कॅन्डलस्टिक कशा फॉर्म होत असतात ते बघितलं पाहिजे. सर्व असतं त्यामध्ये. ट्रेंड बघितला पाहिजे, सपोर्ट रेजिस्टन्स बघितला पाहिजे, ड्रॉईंग झालं पाहिजे तुमचं. सर्व गोष्टी मॅटर करत असतात, समजलं. 21,300च्या वरती पण मार्केट जर गॅपअप झालं ओपन, तर तुम्ही मार्केटचा ट्रेंड ओळखा. पहिला सेट उद्या 15 ते 20 मिनिटे मार्केटला सेट उद्या, नंतर ट्रेड. तुम्हाला सुरुवातीला पण इथे जरासं रेंज बाउंड दिसलं मार्केट, नका ट्रेडिंग करू. थांबला पाहिजे आपण. कोणताही ट्रेड डिप्लॉय करायचा नसतो. साईडवेज मार्केटमध्ये बहुतेक जण ट्रॅप होत असतात. मार्केटला एक डायरेक्शन डिसाईड करू द्या, त्या रेंजच्या बाहेर निघू द्या, अपसाईड किंवा डाऊनसाईड. मग तुमचं एक्झिक्युशन त्या ठिकाणी झालं पाहिजे. रिस्क रिवॉर्ड तुमच्या फेवरमध्ये असला त्या ठिकाणी ट्रेड तुम्ही बनवायचा. स्टॉपलॉस छोटा असला पाहिजे, मोठा स्टॉपलॉस लावायची पण अशा ठिकाणी गरज नसते. रेंजच्या बाहेर जाऊ द्या मार्केटला, समजलं. त्यानंतर पुट साईडला मग आपला कसा ट्रेड बनणार आहे, पुटसाठी आपण कसा प्लॅन करू शकतो पुन्हा. मग तर आजचा डे लो जो असणार, आजचा डे लो जर बघितला ना आपण, ती लेवल कोणती होती ती पण सांगतो मी तुम्हाला. आजचा डे लो बघूया आपण किती होता. आजचा डे लो जो होता 21,193चा, 21,193 आजचा डे लो होता. तिथपर्यंत मार्केट गेलेलं होतं. 21,193, 21,193 हा लो होता. इथपर्यंत मार्केट जाऊन पोहोचलेलं होतं. आणि 21,180 ही लेवल आपल्यासाठी आहे सपोर्ट. ही लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करते. आता दोन्ही प्रोबॅबिलिटी या ठिकाणी येऊ शकतात बघा. सुरुवातीला की मार्केट इथं फ्लॅट ओपन झालं, एक तर ह्या रेजिस्टन्सला ब्रेक करून ते वरती जाऊ शकतं. हे बघा, मार्केटमध्ये आपण नेहमी न्यूट्रल पाहिजे. जे इंट्राडेमध्ये ट्रेड करतात ते न्यूट्रल असलं पाहिजे या ठिकाणी. असं नाही की मार्केट आज खाली आलेलं आहे म्हणून उद्या पण येईल, मी अगोदरच पुट बाय करून बसायचा, ते चुकीचं ठरेल. न्यूट्रल पाहिजे तुम्ही. जेव्हा पण येत असताना मार्केटमध्ये न्यूट्रल, ज्या साईडला ट्रेड मिळतो तुम्हाला तिथं तुमचं एक्झिक्युशन झालं पाहिजे. रिस्क रिवॉर्ड तुमच्या फेवरमध्ये पाहिजे फक्त. ठीक आहे, किती स्कोप आहे मार्केटला वरती जाण्यासाठी किंवा खाली जाण्यासाठी हे ओळखता आलं पाहिजे तुम्हाला. इथे फ्लॅट ओपन झालं असं नाही की ते वरतीच जाणार. फ्लॅट ओपन झालेलं आहे, ते खाली येऊन इथे सपोर्ट पण घेऊ शकतं या लेवलच्या आसपास. इथूनच ते रिव्हर्सल पण देऊ शकतं.
एक डिप देणार सुरुवातीला थोडा आणि रिव्हर्सल देणार. काही वेळेला थांबतं ते असं डे लोवरती. मार्केट इथून रिव्हर्सल देण्याचा प्रयत्न करतं बहुतेक वेळेला. तुम्ही पण बघा इथे मार्केट काही वेळेला रिव्हर्सल देण्याचा प्रयत्न करत असतं, पण सेलिंग जर जास्त प्रमाणात जर झाली तर मग मार्केट रिव्हर्स होत नाही. त्यासाठी मग तुम्ही चार्टला ड्रॉ करून घेतला पाहिजे. हे असे लोअर हाईज लोअर लो जे असतात त्यांना तुम्ही असं जॉईन केलं पाहिजे. म्हणजे काय, ड्रॉईंग चार्टवरती ड्रॉईंग खूप महत्त्वाची असते. मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगतो की ट्रेंडला ओळखायचा असेल तर तुम्ही चार्टवरती ड्रॉईंग केलं पाहिजे. हे जे फॉर्मेशन होतं असताना ते केव्हा ब्रेक होईल हे ओळखायचं आहे तुम्हाला. समजलं. मग इथे फ्लॅट झालं पण मार्केट सुरुवातीला खाली पण येऊ शकतं. जसं इथे खाली आलं, इथून रिव्हर्सल दिलेलं आहे बघा. मग फ्लॅट ओपन झालं, खाली आलं तर इथे बॉटम बनवून मार्केट रिव्हर्सल पण देऊ शकतं. इथे असं एक डबल बॉटम फॉर्मेशन पण तयार होऊ शकतो. रिव्हर्सल इथून पण मार्केट रिव्हर्सल देत असतं बहुतेक वेळेला. नाहीतर काय होणार, मार्केट ह्या सपोर्टला ब्रेक करणार, फ्लॅट ओपन झालं, खाली येईल आणि कंटिन्युअसली या ठिकाणी खाली जाणार. म्हणजे या सपोर्टला पण ब्रेक करेल 21,180च्या सपोर्टला. सेलिंग जर जास्त झाली हा सपोर्ट पण ब्रेक होऊ शकतो. मग इथे आपल्याला प्रायजेक्शन बघायचे. काही वेळेला फॉल्स ब्रेकडाऊन होत असतात. मग त्या ठिकाणी आपल्यासारखे रिटेलर व्यक्ती ट्रॅप होत असते. ट्रॅप म्हणजे कशी, प्रत्येक वेळेलाच तुमचा ब्रेकडाऊन जो असतो तो सक्सेस होईल असं नाही आहे. इथून मोठी कॅन्डल बनू शकते सुरुवातीला, मग तुम्ही इथे ट्रेड घेतात, घ्या ट्रेड, पण तिथे पण स्टॉपला छोटा लावा. काही वेळेला मार्केट इथूनच रिव्हर्स होत असतं, एक ब्रेकडाऊन देतं, इथून रिव्हर्सल होत असतो, हे असं वरती निघून जात असतं मार्केट. त्यामुळे इथे प्रायजेक्शन बघायची की मार्केट त्या लेवलच्या खाली थांबतं आहे का, काही पुलबॅक देतं आहे का, त्या पुलबॅकमध्ये जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जर मार्केट इथून स्लिप झालं तर ते जाऊन थांबेल डायरेक्ट 21,100 वरती. म्हणजे ह्या लेवलच्या खाली आपल्याला मिळेल मोमेंटम. मार्केटमध्ये जो मोमेंटम पाहिजे असतो ऑप्शन बायरसाठी, तो मोमेंटम आजच्या डेलोच्या खाली आपल्याला मिळेल. जसं रिलायन्समध्ये पण मी तुम्हाला म्हटलं होतं बघा की मार्केट इथे आलेलं आहे, सपोर्ट घेतलेला आहे, स्विंग बनवलेला आहे. जर या स्विंग लोला ब्रेक केलं तर इथे सेलिंग वाढते. पब्लिकची काय सायकॉलॉजी असते ते ओळखायचं आहे तुम्हाला, की कोणत्या लेवलच्या खाली मोमेंटम जास्त येणार हे तुम्हाला ओळखायचं असतं त्यातून. समजलं. मग जेव्हा प्रिव्हियस लो ब्रेक होत चालतात ना, त्या ठिकाणी तुम्हाला मिळत असतो मोमेंटम. प्रिव्हियस हाय जेव्हा ब्रेक होत असतो त्या ठिकाणी तुम्हाला मिळत असतो मोमेंटम. हा ओळखायचा असतो तुम्हाला. मग जर मार्केटने हा लो ब्रेक केला तर इथे आपल्याला मिळेल मोमेंटम. मग आपण कॅच करू शकतो इथे पुट साईडचा ट्रेड. आणि आपलं टार्गेट जे असलं पाहिजे 21,100पर्यंत. ही जी मोमेंटम मिळत असते ना फास्ट, अशी फास्ट मोमेंटम मिळत असते ना, ती इथे मिळू शकते आपल्याला आणि निफ्टी जाऊ शकते मग 21,100. मी एक सपोर्टनुसार सांगतोय, 21,100ची लेवल तुटली तर मार्केट अजून पण खाली जाऊ शकतं. मग HDFC बँक काय करते, रिलायन्स काय करतो, त्यावरती पण तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. या दोन स्टॉकवरती खास करून. IT कशी, ITमध्ये पण विकनेस आली तर मग मार्केट खालीच जाऊ शकतं. समजलं. फ्लॅटमध्ये पण गॅपडाऊनमध्ये पण बघा, गॅपडाऊन जरी झालं मार्केट समजा इथून आज क्लोजिंग 250 200च्या आसपास जर गॅपडाऊन ओपन झालं, इथे पण बघा काय होतं आहे, मार्केट इथून खाली जातं आहे का कंटिन्युअसली ते बघायचं. किंवा थोडं रिव्हर्सल देतं आहे का सुरुवातीला, रिव्हर्सल देतं आहे सुरुवातीला जाऊ नका कॉलमध्ये, ताबडतोब कॉलमध्ये इथे जायचं नसतं. हा शॉर्ट कवरिंग मूव असतो एक, सुरुवातीला येणारा हा शॉर्ट कवरिंग मूव असतो. मार्केट थोडं वरती जाताना दिसेल तुम्हाला 70-80 पॉईंटने ताबडतोब एकाच कॅन्डलमध्ये, आणि ते रिव्हर्सल देऊ शकतो तिथून. मग तुम्ही त्या रनिंग कॅन्डलमध्ये जातात. काही वेळेला एक्झिक्युशन तुमचं लेट होतं असतं, झालं लवकर तर तुम्हाला मूव मिळतो. पण एक्झिक्युशन लेट जर झालं तुम्ही ट्रॅप होतात, मार्केट खाली येऊन जातं, तुमचा स्टॉपला हिट करतं. ट्रेडिंगमध्ये पैसा बनवायचा मित्रांनो तुम्हाला, काही करून काही फायदा नाही. जो संयम ठेवेल, संधीचं सोनं करेल, त्याचाच पैसा मार्केटमध्ये बनतो. गॅमलिंग करून कधी पैसा बनत नाही, काही करून काही फायदा नसतो. तुमच्याकडे लॉजिक पण नसतं काही, ते लॉजिक तुम्ही लावत नाही मार्केटमध्ये की मला कोणत्या ठिकाणी ट्रेड घ्यायचा असतो. समजलं. तर या गोष्टी बघायच्या आहे तुम्हाला. आणि जेव्हा आपण ट्रेड घ्यायचा स्टॉपलॉसचा वापर करायचा. स्टॉपलॉस तर विसरूच नका. मार्केटमध्ये तुम्हाला माहिती आहे किती फास्ट खाली येत असतं मार्केट, 500-600 पॉईंटने ताबडतोब खाली येऊन जातं. मग एवढे पॉईंट खाली येईपर्यंत जर तुम्ही थांबले की नाही आताच मार्केट वरती जाईल, वरती जाणार, ते जात नाही, तुमचा लॉस वाढत जातो. त्यामुळे तुम्ही एक लॉस डिसाईड करून घेतला पाहिजे. त्यासाठी तुम्ही स्टॉपलॉसचा वापर केला पाहिजे. तर निफ्टीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे लेवल पण समजलेले असतील, कोणत्या लेवलला आपण बाय करायचं आणि कोणत्या लेवलला आपण सेल करायचं. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओला कमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.